वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज मी आहे माझ्या मैत्रिणींसोबत पुण्यक्षेत्र उज्जैनमध्ये श्री महाकाल यांच्या दर्शनाला। ही शयन आरती चालू आहे, पण आता मी शयन आरतीबद्दल किंवा महाकाल मंदिरबद्दल न सांगता उज्जैनमधीलच एक पवित्र तीर्थस्थान आहे सिद्धवट घाट, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। आम्ही सर्व मैत्रिणी मिळून मध्य प्रदेशमधील उज्जैन नगर येथील भैरवगडमधले प्राचीन मंदिर सिद्धवट इथे आलो। पुराणातील कथानुसार सिद्धवटमध्ये जो कल्पवृक्ष आहे तो स्वतः माता पार्वतीने लावलेला आहे आणि इथेच भगवान कार्तिकेयने तारकासुराचा वध केला होता। पवित्र अशी ही शिप्रा नदीच्या तीरावर हे सिद्धवट धाम आहे, ज्याला सिद्धवट धाम किंवा सिद्धवट मंदिर असं म्हणतात। पुराणाचे 4 कल्पवृक्ष आहेत, अक्षयवट, वंशीवट, बुद्धवट आणि सिद्धवट। त्यापैकी एक हा सिद्धवट। हे धार्मिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत। इथे हजारो लोक दर्शनाला येतात। आज मंदिरात काहीतरी पूजा चालू आहे, त्यामुळे इथे अशी खूप गर्दी आहे। तुम्ही बघू शकता शिप्रा नदीच्या तीरावर इतकं शांत सुंदर असं मंगलमय प्रसन्न वातावरणात असलेलं हे सिद्धवट मंदिर। एक वेगळीच पॉझिटिव्ह ऊर्जा आहे इथे। आपण मंदिरात आतमध्ये जाऊया। आणि जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो ना, तिथल्या एका सेवेकराने आम्हाला एक छोटीशी अशी माहिती दिली त्या मंदिराबद्दल। इथल्या या मुख्य मंदिरात पवित्र वटवृक्षाच्या मध्यभागी भगवान गणेश आणि भगवान शिवाची लिंगरूपात स्थापना केलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता। याच वटवृक्षाखाली तपश्चर्या करून सम्राट विक्रमादित्याने वेताळाला काबूत आणण्यासाठी सिद्धी प्राप्त केली होती असे हे मंदिर। चला तर आपण आता आतमध्ये जाऊया। आता आपले हे सेवेकरी ते आपल्याला माहिती देतील। समस्त पितृदेवताओं का ध्यान करो, भगवान सिद्धनाथ महाराज से प्रार्थना करो, हमारे पितृदेवता को शांति प्रदान करना। जय श्री महाकाल। अभी इस वक्त आप सभी भक्तजन महाकाल महाराज की नगरी उज्जैन में श्री सिद्धवट पर उपस्थित हैं और ऐसी मान्यता है कि भगवान कार्तिकेय जी को माता पार्वती जी ने यहीं सिद्धवट के नीचे देवताओं के सेनापति घोषित किए थे एवं तारकासुर नामक राक्षस को मारकर वह शक्ति यहीं शिप्रा मैया में लीन हुई थी। तो इस स्थान का बहुत अधिक महत्व है और आज चतुर्दशी है। चतुर्दशी को यहाँ पर दूध चढ़ाने से अपने पितृदेवताओं को शांति प्रदान होती है। तो अपने पितृदेवताओं को शांति प्रदान करने के लिए चतुर्दशी को सिद्धवट पर दूध चढ़ता है। और हमारे कुछ बाबा महाकाल महाराज के भक्त महाराष्ट्र से मुंबई से आए हैं और इन्होंने यहाँ आज अपने पितृदेवता की शांति के लिए दूध अर्पण किया है। भगवान सिद्धनाथ महाराज माता पार्वती जी इनकी समस्त मनोकामना पूर्ण करे। जय श्री महाकाल, जय जय श्री राम। कृपा बनी रहे महाकाल महाराज की। अगदी काहीच मिनिटात खूप छान माहिती दिली इथे। हे जे तुम्ही बघता आहात ना, इथे हे मंदिराच्याच लागून असं आहे जिथे पूजा अर्चा करतात। तर इथे हे घाटावरच ना पिंडदान वगैरे करतात, तर त्यासाठीची ती पूजा चालू होती तिथे। आज चतुर्थी असल्यामुळे जसं ते म्हणत होते तशी त्यामुळेच इथे खूप गर्दी आहे। तर अशा या पवित्र शिप्रा नदीच्या तटावरील सिद्धवट हे उज्जैनमधील ठिकाण नक्कीच पाहण्यासारखं आहे। तुम्हाला माझा आजचा हा सिद्धवटवरील ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मैत्रिणींनो तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।